लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद न्यूज। इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवर आम्हाला संपर्क करू शकता। संतांचे आशीर्वाद घ्यायला जायचे तर आपले संत ऋषीमुनी काय आशीर्वाद द्यायचे सांगा बरं? हा, मोठ्यानं सांगा ना। अष्टपुत्र सौभाग्यवती भव, खरंय का खोटंय? म्हणजे आशीर्वाद आमचा आणि अनुकरण दुसऱ्यांचं। कळलं तुम्हाला मला काय म्हणायचंय? त्याच्यामुळं सगळ्यांना विनंती आहे, आपल्या सगळ्यांना गरज आहे पुत्ररत्न, मुली मुलं यांना भरपूर जन्म द्या। आणि याच्यामध्ये माझे माता माऊल्यांना हात जोडून विनंती, तुम्ही खरंच संतती वाढली पाहिजे, मुला मुलींना जन्म द्या। आता काहींचा प्रश्न असा पडेल गणपतराव, ते म्हणतील महाराज आम्ही मुलांना जन्मही देऊ जास्त, पण पोरांना शिकवायचं कोणी, खर्च कोणी करायचा? आज या हॉटेलच्या उद्घाटनाच्या निमित्तानं जाहीर करतो, इथून पुढे जे 3 पेक्षा जास्त पोरांना जन्म देतील त्या पोरांच्या शिक्षणाची सर्वस्वी जबाबदारी जगद्गुरु शांतिगिरी महाराज स्वीकारतील। टाळ्या नका वाजू, पोरं पैदा करा, नाही तर टाळ्या वाजून चालेल का? आणि म्हणून जनसंख्या ही वाढली पाहिजे आणि जिथं जिथं आपण घटलो तिथं तिथं आपल्या हातातनं गेलं। आणि सध्याच्या स्थितीला जिहाद नावाचे खूप प्रकार चालू झालेले, त्याच्यामध्ये विशेष लक्ष घाला। इतक्या दिवस आपल्याला वाटत होतं एकच जिहाद आहे, आता प्रसाद जिहाद सुद्धा चालू झाला। तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये बघा तुम्ही काय पद्धतीनं भेसळ करून विक्री केलं। तर एवढंच काय, आत्ताची परिस्थिती, काल परवा इथं संभाजीनगरला एक अटक झाली, काय रान उठवलं। अरे जो दरोडेखोरे ज्यानं काही केलं असल ते असल, त्याला सहारा देऊ नका चुकीच्या लोकांना। कॉर्पोरेट कंपनीमध्ये हिंदू मुलींनी धर्मांतरण करावं याच्याकरता जर कोणी असे कार्य करत असतील तर अशा लोकांना शासन झालंच पाहिजे, हे आपण प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे। बोलण्यासारखं खूप आहे। पूज्य जगद्गुरु भगवान यांचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना यानंतर प्राप्त करायचे। आज बाबाजी पण या उद्घाटनाच्या निमित्तानं थोडक्यात आशीर्वाद देतील। तसं त्यांचं 9 वर्ष मौन होतं, 9 वर्ष ते बोललेच नाही, अखंड 9 वर्षाचे मौन साधना केलेले पूज्य जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज आहेत। आणि अशा महापुरुषांचे शुभेच्छा आशीर्वाद या अधाणे परिवाराला आपण या ठिकाणी प्राप्त करू। यानंतर मी पूज्य जगद्गुरु बाबाजींच्या पूजनासाठी मंचावरती विनंती करतो, मच्छिंद्रभाऊ अदाने श्रेयश या ठिकाणी व्यासपीठावरती येतील आणि पूज्य जगद्गुरु बाबाजींचं पूजन या ठिकाणी या पर्वावरती इथं व्हेज रेस्टॉरंटचे उद्घाटन झालंय, काय सांगाल त्याबद्दल? याबद्दल जे सर्व मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये सर्वात प्रथम आमचे जे गुरुवर्य जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते आमच्या स्वामिनी प्युअर व्हेज रेस्टॉरंटचे उद्घाटन संपन्न झाले। त्याचबरोबर आपले माननीय मंत्री अतुलजी सावे साहेब यांनी सुद्धा आमच्या स्वामिनी प्युअर व्हेज रेस्टॉरंटला शुभेच्छा दिल्या। त्यानंतर विजूभाऊ आवताडे यांनी सुद्धा स्वामिनी प्युअर व्हेज रेस्टॉरंटला शुभेच्छा दिल्या आणि इतरही सर्व मान्यवर, हर्सुलकर असल, माझे मित्रपरिवार असल, यांनी आमच्या स्वामिनी प्युअर व्हेज रेस्टॉरंटला शुभेच्छा दिल्या। त्याबद्दल सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि आमच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी असाच आम्हाला प्रतिसाद द्यावा, आम्ही त्यांचा विश्वास जिंकू। कुठलाही समजा त्यांना जेवणामध्ये एकदम फर्स्ट क्वालिटीचे जेवण मिळतील, कधीही खराब जेवण मिळणार नाही, चांगल्या क्वालिटीचं जेवण राहील, अशी सेवा आम्ही जनतेची करत राहू। स्वामिनीचं स्पेशल मेनू काय, वेगळं पण काय असणार? स्वामिनीचं आमचं जे आहे ना स्पेशल मेनू म्हणजे पूर्ण इंडियन, साऊथ इंडियन, चायनीज। आपल्याकडे जे कुक असतील ते इथलेच म्हणजे शहरातले का बाहेरचे? नाही, शहरातले आपले जे इंडियन हॉटेल, अशोक हॉटेल जे चालवतात, भोज हॉटेल, रेड वेल्वेट हॉटेल, तेच कुक आपल्याकडे आहे, मॅनेजमेंट त्यांचंच आहे। तुम्ही पहिल्यांदाच या क्षेत्रात उतरल्यात का यापूर्वीचं तुम्हाला काही अनुभव? आम्ही सर्व म्हणजे प्रथमच या क्षेत्रात उतरलेलो आहे, फक्त आम्ही या लोकांच्या सहकार्याने चालतोय। आपल्याकडे पार्सलची सुविधा आहे का? पार्सल सुविधा पण उपलब्ध आहे, पार्टी हॉल पण आहे, बर्थडे पार्टी होईल, छोटा मोठा साखरपुडा, 100 लोकांमध्ये लग्न समारंभ, आपल्याकडे एसी हॉल अवेलेबल आहे, ब्लँकेट हॉल आहे, ओपन टेरेस आहे। या निमित्ताने काय, लॉजिंगची व्यवस्था नाही। या निमित्ताने शहरवासियांना काय आवाहन करणार तुम्ही? शहरवासियांना चांगल्या क्वालिटीचं जेवण देऊन आणि जे गरीब लोक असतील ज्यांच्याकडे लग्नासाठी पैसे नसल त्यांना आम्ही बिगर पैशाचा हॉल उपलब्ध करून देऊ।
आज जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज येऊन गेले, आपलं मंत्री अतुलजी साहेब येऊन गेले, विजयजी अवताडे येऊन गेले, अब्दुलजी सत्तार साहेब येत आहे, अनुराधाताई चव्हाण येत आहे, अतुलजी चव्हाण येत आहे, संजयजी केनेकर येत आहे, भुमरे साहेब येत आहे, सिरसाट साहेब पण येत आहे. आपल्या हॉटेलचा पत्ता आणि आपल्या हॉटेलचा पत्ता आईसाहेब चौक, पिसादेवी रोड, हर्सूल, छत्रपती संभाजी. आपलं नाव मच्छिंद्र परसराम आधान, सतीश अण्णासाहेब गायकवाड.